लहान मुले खेळताना दंगा केल्यावर आपण त्यांना ओरडून गप्प बसवतो. लहान मुलांकडून अनेक प्रकारे त्रास दिला जातो. मात्र काही क्षुल्लक कारणावरून त्याला बेदम मारहाण करणे हे चुकीचेच. केवळ नोटबुक घ्यायला गेला आणि चुकून वस्तू त्याच्या हातातून पडल्या या कारणावरून 8 वर्षाचे यशराज अभिजित पाटील राहणार रायगड चौक मुलाला दुकानदाराने बेदम मारहाण केली आणि मारहाणीत मुलगा इतका जखमी झाला की त्याला तात्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या गालावर तसेच पाठीवर चप्पल बुटाने जोरदार मारहाण करण्यात आली होती. त्याला बांधून ठेवू असेही धमकी देण्यात आली. याबाबत अधिक माहिती अशी की रायगड चौक येथील 8 वर्षाचा यशराज अभिजित पाटील हा आपल्या घराजवळील असलेल्या लकी गिफ्ट स्टोअर पवननगर या ठिकाणी नोटबुक घेण्यासाठी गेला असता त्याच्या हातातून चुकून एक वस्तू खाली पडली. ती तू का पाडली या कारणावरून अंगावर वळ उठेपर्यंत बेदम मारहाण केली. तसेच त्याला डांबून पण ठेवण्यात आले होते. मुलगा रडत घरी आल्यानंतर मुलाच्या वडिलांना हे समजतात. मुलाच्या वडिलांनी मुलाला सोबत घेऊन दुकानदार यांना विचारण्यास गेले असता त्यांच्यावर सुद्धा मारहाण करण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळेस त्याला घेऊन अंबड पोलीस या ठिकाणी गेले असता पोलिसांनी त्या मुलाला तात्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले आहे. त्या दुकानदारावर कारवाई झाली पाहिजे असे मुलाच्या वडिलांनी यावेळी सांगितले. दुकानात गेला होता, त्याच्याकडून काही पडले. त्या दुकानवाल्याने माझ्या मुलं एकदम बेक्कर मारलेलं आहे आणि मी माझ्या मुलाला वाचवायला गेलो तर त्यांनी मला पण चापट मारले आणि एकदम घाणघाण शिवीगाई केलेली आहे. माझ्या मामाला पण मारलेलं आहे, माझ्या बहिणीला पण मारलेलं आहे. दुकानात काय घ्यायला गेले होते? दुकानात आमची ती माझ्या बहिणीची वय होती ती घ्यायला गेलो तर मग माझ्या भाऊकडून चुकून पडून गेलं तर त्याने इतकं बेकार मारलं घाणघाण शिवाय होतं का. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे, नवीन नाशिक.